बघा, एका आयताची लांबी 20% वाढवली व रुंदी 20% कमी केली तर नवीन तयार होणाऱ्या आयताच्या क्षेत्रफळात कितीचा फरक पडेल असा प्रश्न विचारला. नवीन तयार होणाऱ्या आयताच्या क्षेत्रफळात किती फरक पडेल म्हणजे एकूण बदल, अशा पद्धतीची ही रचना. अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीचं एक सूत्र नेहमी लक्षात ठेवा लेकरांनो. पडणारा किंवा होणारा एकूण बदल एकंदरीत आम्हाला काढायचा, म्हणून सूत्र आहे x अधिक y अधिक चिन्ह अंशस्थानी x गुणिला y छेदस्थानी 100. आता हे सूत्रातील x आणि y काय आहे तर लेकरांनो, x म्हणजे लांबीतील वाढ, लांबीतील दर्शवलेली वाढ. गणित म्हणते की आयताची लांबी 20% वाढवली म्हणजे इथं लांबी वाढत आहे म्हणून अधिक 20%. ही लांबी वाढत आहे 20%. सूत्रातील y काय सर लेकरांनो, तर y म्हणजे रुंदीतील घट, रुंदीतील घट. मग घट म्हणून इथं वजा चिन्ह, ही घट आहे 20%. रुंदी 20% कमी केली, रुंदी 20% कमी केली. हे x म्हणजे अधिक 20%, y म्हणजे वजा 20%. ह्या गोष्टी प्राकर्षाने इथं लक्षात ठेवा आणि इथं या सूत्रामध्ये ह्या किमती मांडा आणि उत्तरापर्यंत पावलं वळती करा. हे x म्हणजे अधिक 20% आहे. आता इथं अधिक चिन्ह आहे. आता कंसामध्ये वजा 20 का मांडायचे तर yचं व्हॅल्यू वजा 20% आहे. कंसामध्ये हे वजा 20 मांडण्याचं कारण लेकरांनो, दोन चिन्ह परस्परांना लागून आले असतील किंवा एक चिन्ह आणि दुसरी चिन्हांकित संख्या परस्परांना लागून आली असेल तर एक चिन्ह किंवा चिन्हांकित संख्या कंसामध्ये बंदिस्त करा. हे काही गणितीय गुणधर्म. इथं परत अधिक चिन्ह आहे. आता x गुणिला y, x काय आहे तर अधिक 20 आहेत. इथं अधिक 20 याला गुणिला कंसामध्ये y म्हणजे वजा 20 आणि याला भागीला लेकरांनो 100. आता इथं अधिक 20 ही प्रोसेस पूर्ण करा म्हणजे अधिक 20 हे अधिक चिन्ह वजा चिन्हाला गुणिला अधिक वजा वजा होतात. हे 20 इथं मांडा, अधिक अंशातील गुणाकार करून घ्या. 20 गुणिला 20 400 होतो, मात्र वजा 400. आता इथं सुद्धा हे चिन्ह जवळजवळ आलं म्हणून याला कंसामध्ये बंदिस्त करावं लागते. छेदस्थानी 100. या अधिक 20मधून वजा 20 गेले म्हणजे एक संख्या अधिक एक संख्या वजा. त्या संख्या जेव्हा सारख्या असतात तेव्हा दोन्ही संख्यांचा लोप. तसंही पाहिलं तर 20मधून 20 गेलं, किती राहिले हो, 0 राहिले सर. इथं अधिक चिन्ह कंसामध्ये हे वजा 400 का घेतले, छेदस्थानी 100. एक चिन्ह दुसरी चिन्हांकित संख्या परस्परांना लागून आली असेल तर ती चिन्हांकित संख्या कंसामध्ये बंदिस्त करा. मग परत चला, आता इथं अधिक गुणिला वजा काय तर वजा चिन्ह, हे 400 छेदस्थानी 100. 2 शून्यासाठी 2 शून्य खलास, वजा 4. मात्र हे उत्तर टक्क्यामध्ये का तर हे 20, हे 20, हे 20 काय आहेत, टक्के आहेत म्हणून वजा 4%. याचा अर्थ जो प्रश्न विचारला त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय लेकरांनो, तर नवीन तयार होणाऱ्या आयताच्या क्षेत्रफळात, नवीन तयार होणाऱ्या आयताच्या क्षेत्रफळात काय तर 4% घट होईल. वजा चिन्ह म्हणजे घट, वजा म्हणजे काय आहे, घटचं निर्देशन करणारं हा सिम्बॉल आहे. 4% घट होईल, 4% घट होईल. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. आयताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.